नाव आणि माझं नाव प्रशांत तुकाराम मोहिते. मी खारवंदे तालुका संयोजक खारवंदे तालुका अध्यक्ष. प्रथमतः संपूर्ण समाजाला सांगू इच्छितो, ही जी सभा आहे, जी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेतली आहे, ही कुठली राजकीय सभा नाही आहे. ही सभा आहे सामाजिक. ज्या समाजाला पीडित वंचित समाजाला बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे तरतुदी दिलेल्या आहेत, जस मान सन्मान दिलेला आहे, तो संविधान आज कुठेतरी पायमल्ली होते. त्या संविधानाची पायमल्ली होत चाललेली आहे. आज आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाचे CJI त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, ती गोष्ट म्हणजे तो न्यायालयाचा अपमान नाही, तो संविधानाचा अपमान आहे. परत त्याच्यानंतर संविधानाची प्रत झाली जाते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियाद्वारे, TV द्वारे संविधान कसं खराब आहे हे सतत मनुवादी विचारसरणीचे लोक हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आजची सभा ही आम्हाला ठासून त्याला मनोरंजन सांगायचं आहे. ही सभा संविधान प्रेमी वाल्यांची आहे, मानवतावाद्यांची आहे, आंबेडकरवादी समाजाची आहे. आणि ही सभा सामाजिक क्षेत्रातून जे लोक आहेत, ह्या सभेमध्ये आपण पाहिलं ना, एकच राजकीय पक्षातले नाहीत, तर विविध राजकीय पक्षाचे सुद्धा लोक ह्या सभेला आलेले आहेत. बरेचसे महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत, लातूरमधून आलेले आहेत, साताऱ्यामधून आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी या सभेला लोक आलेले आहेत. एक राजकीय खेळ म्हणून नाही, तर एक समाजाचं आपलं कायदे देणं लागतं. संविधान वाचवणं गरजेचं आहे. या अनुषंगाने इथं प्रत्येक या सभेसाठी आलेला आहे. आणि इथून बाळासाहेबांनी जे मार्गदर्शन करतील त्याची ऊर्जा घेऊन उद्यापासून मी ते संविधान वाचवण्यासाठी तयारीला लागणार आहोत. एवढं सांगतो, प्रत्येकाला सांगतो, बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला शेवटचं भाषण जे केलं, त्यात बाबासाहेबांनी राष्ट्रापेक्षा धर्माला जेव्हा महत्त्व येईल तेव्हा हा देश प्रगतीवर नाही तर अधोगतीला जाईल. त्याचे धोके जाणून घेण्यासाठी प्रत्येक भारतातील प्रत्येक नागरिकांनी, फक्त बौद्ध समाजानेच नाही तर प्रत्येक नागरिकांनी संविधान हा दिन साजरा केलाच पाहिजे. हे प्रत्येकाचं कर्तव्य संविधान साजरा करणे. पण तसं ते दिसत नाही. संविधानाच्या विषयी वाईट गोष्टी मांडल्या जात आहेत. त्यामुळे लोकांची मनं कुठेतरी विस्कील होत चालली आहे. जातीपातीचं राजकारण या ठिकाणी होत चाललेलं आहे. म्हणजे संविधान तुम्ही पाहिजे, निवडणुका ज्या ह्या महानगरपालिकेच्या आहेत त्या 5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे, त्या अजून त्या होत नाही. म्हणजे संविधान कुठे हे बदनाम करायचं षडयंत्र ह्या मनोवाद्यांचं चालू आहे. आणि ते हाणून पाडण्यासाठी श्रद्धेने ते बाळासाहेब आंबेडकर हे अहोरात्र प्रयत्न करतायत. समाजाला एकत्रित आणण्याचा, वंचित शोषित पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत.